Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आता 29 तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. कदाचित अंतरवाली सराटीमध्ये हे त्यांचं आंदोलन असेल. पण तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गंभीर आरोप केला होता. त्यांचं म्हणणं होतं की काही नगरसेवक आहेत की ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट होतं किंवा ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं होतं या नवीन प्रक्रियेनुसार त्यांचं कुणबी सर्टिफिकेट हे रद्द करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की अशा पद्धतीने होत असेल तर मग कसा सरकारवर विश्वास ठेवायचा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर मग ज्या बैठका झाल्या आणि मंत्री त्यांना भेटायला गेले, आश्वासनं दिली, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. पण आता महाविकास आघाडीमधलेच दोन नेते या सर्टिफिकेट्सवरनं एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. मी बोलतोय विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बाबत. नेमकं काय झालेलं आहे, या दोघांमध्ये टोकाचे वाद का झालेले आहेत, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. तर झालं असं की विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. ते पत्रकार परिषदेमध्ये होते आणि त्यांच्या वेळेस बोलताना असं म्हटलं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे असं म्हटलं जात आहे किंवा अशी शक्यता वर्तवली जाती आहे. तर त्याच्यावर बोलताना विजय वडेट्टीवारांचं म्हणणं होतं की अनेक मराठा नेत्यांकडे कुणबी सर्टिफिकेट्स आहेत आणि सुप्रिया सुळेंकडे सुद्धा कुणबी सर्टिफिकेट आहे. आता सुप्रिया सुळेंचं थेट नाव घेतल्यामुळे या वादाची ठिणगी पडली. विजय वडेट्टीवार यांनी थेट सुप्रिया सुळेंकडे कुणबी सर्टिफिकेट आहे असं म्हटल्यामुळे गजब माजला. राष्ट्रवादीचे नेते सुद्धा प्रतिक्रिया देऊ लागले आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया नोंदवली. आता सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट केली, एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी थेट विजय वडेट्टीवार यांना आव्हान दिलं. सुप्रिया सुळे काय म्हणाले ते आपण बघूयात आणि त्यानंतर विजय वडेट्टीवारांची सुद्धा काय प्रतिक्रिया आली ती आपल्याला समजावून घ्यायची. सुप्रिया सुळे म्हणाल्या की विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं. तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावे. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपांबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी असं थेट सुप्रिया सुळे यांनी एक ट्विटरवर पोस्ट लिहिली आणि त्याच्यामध्ये म्हटलं आणि अर्थात विजय वडेट्टीवार यांना सुद्धा त्याच्यामध्ये टॅग केलं. आता झालं, शब्द ते बोलून गेले होते, वाद तर वाढला होता. सुप्रिया सुळेंनी थेट आव्हान सुद्धा दिलं. काही वेळाने विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा त्यांना रिप्लाय दिला. त्यांनी सुद्धा ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचे मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना या सगळ्यामध्ये टॅग केलेला आहे. तर असा हा सगळा वाद आहे. सुरू कुठे झाला होता तर आपण बघतोय की विजय वडेट्टीवार यांनी थेट म्हटलं होतं की अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट्स. सुप्रिया सुळे यांनी थेट चॅलेंज दिलं की जर असेल तर दाखवा, सिद्ध करा, कोणी सांगितलं नाही तर दिलगिरी व्यक्त करा, माफी मागा. आणि मग विजय वडेट्टीवारांचं म्हणणं होतं की अनावधानाने मी त्यांचं नाव घेतलेलं आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सध्या तरी हा वाद शमलाय असं म्हणता येऊ शकतं. पण तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा.